नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर फक्त कपड्याच्या 4 गोलाकार भागापासून ही सुंदर अशी हँडबॅग मी बनवलेली आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बिलकुलही वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुंदर अशी हँडबॅग बनवण्याकरता इथे मी 2 ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. 2 रंगाचे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत आणि ते 2 फोल्ड करून असा त्याच्यावर परतीचा आकार मी देऊन घेतलेला आहे. मीडियम आकाराचीच परत आहे आणि त्याच आकाराने हा ब्लाऊज पीस मी कट करून घेतलेला आहे. तर इथे मी 2 रंगांच्या ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. तर इथे बघा 2 असे भाग या ब्लाऊज पीसचे आपले कट करून झालेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या रंगाचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याचा देखील अशाच गोलाकार आकार देऊन तो कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकी ब्लाऊजचे 2-2 पीस कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच आकाराने अस्तर देखील कट करून घ्यायचं आहे. अस्तर आणि हे ब्लाऊज पीसचे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला स्टिच करून एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे या गोलाकार भागाला अस्तर अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला बघा ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने हा गोलाकार भाग आपल्याला असा फोल्ड करायचा आहे आणि त्या फॅब्रिकच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून घ्यायची आहे आणि 1 इंचाचा भाग आपल्याला असाच रिकामा सोडायचा आहे. तिथे शिलाई मारायची नाही आहे कारण की तिकडनं आपल्याला हे जे फॅब्रिक आहे ना ते पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल बघा 1 इंचाचा भाग मी शिलाई न मारता तसाच रिकामा सोडलेला आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर हे फॅब्रिक बघा जिकडनं मी शिलाई मारलेली नाही आहे त्या भागाकडनं अंगठ्याचं बोट आतमध्ये घालून हे फॅब्रिक सरळ करून घेणार आहे, म्हणजे पलटी करून घेणार आहे. व्यवस्थितरित्या छान असं हे फॅब्रिक पलटी करून झाल्यानंतर त्याच्या कडेनं पुन्हा टॉप स्टिच करून घेणार आहे, म्हणजे हे जे अर्धगोलाकार भाग आहे ना तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला बनून तयार होईल आणि जो ओपन भाग आहे ना तो देखील बंद होऊन जाईल. तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे पीस देखील तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे 4ही पीस बघा अशा प्रकारे मी शिलाई मारून पलटी करून तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये जसं मी सेट करत आहे ना त्या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पीस असे सेट करायचे आहेत, टाचणीने अटॅच करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे सर्व पीस सेट करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजे अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे बघा दोन्ही पीस मी असे सेट करून घेतल्यानंतर त्याला मी जी टॉप स्टिच करून घेणार आहे, म्हणजे ते जे दोन्ही कपड्याचे भाग आहेत ना ते एकमेकाला बरोबर व्यवस्थितरित्या फिट होऊन जातील. दोन्ही पीस आपल्याला याच प्रकारे शिलाई मारून रेडी करून घ्यायचे आहेत. तर इथे दोन्ही पीसला पण मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि दोन्ही पीस बघा आपले असे तयार झालेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा याला आपल्याला असं एकमेकावर परत सेट करायचं आहे. वरच्या बाजूकडनं आपल्याला 3 इंच किंवा 4 इंचाचा गॅप राहील इतकं आपल्याला ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. हे 4ही पीस आपल्याला बरोबर व्यवस्थित टाचण्याच्या मदतीने सेट करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याला आपल्याला व्हिडिओमध्ये जसं मी शिलाई मारत आहे ना तशी शिलाई मारून हे आपल्याला 4ही पीस एकमेकाला व्यवस्थितरित्या फिक्स करून घ्यायचे आहेत. तर 4ही बाजूकडनं बघा अशा प्रकारे मी शिलाई मारून हा पीस आपला रेडी करून घेणार आहे. तर अशा प्रकारे टॉप स्टिच करून झाल्यानंतर 4ही पीस एकमेकाला अटॅच झाल्यानंतर आपल्याला पर्स करता हँडबॅग करता बनवायचा आहे हँडल बेल्ट. तर इथे बघा 11 इंच इतकं लांबीचा मी आणि 1 इंच रुंदीचा मी बेल्ट तयार केलेला आहे आणि तो जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने सेट करायचा आहे आणि शिलाई मारून अटॅच करून घ्यायचा आहे बेल्ट. तर दोन्ही बाजूकडनं आपल्याला सेम याच पद्धतीने आपल्याला बेल्ट अटॅच करून ही हँडबॅग तयार करून घ्यायची आहे.
तर अशा प्रकारे हँडबॅगच्या दोन्ही बाजूकडनं व्यवस्थितरित्या बेल्ट हा आपला अटॅच झालेला आहे आणि एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ना ते पण कट करून काढायचे आहेत। सेम याच पद्धतीने हँडबॅगच्या दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे। सेम त्याच प्रोसेसने आपल्याला हा बेल्ट अटॅच करायचा आहे। तर इथे मी मार्क करून घेत आहे आणि त्या मार्क केलेल्या ठिकाणी मी बेल्ट अटॅच करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हँडबॅगच्या दुसऱ्या बाजूकडनं पण बेल्ट अटॅच करून झालेला आहे। त्यानंतर हँडबॅग अशी फोल्ड करायची आहे आणि त्याच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून ही आपली हँडबॅग तयार करून घ्यायची आहे। तर इथे दोन्ही बाजूकडनं हँडबॅगच्या बघा मी अशी शिलाई मारून ही हँडबॅग आपली तयार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये ही हँडबॅग कशी बनवायची ही मी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे सुंदररित्या बनलेली छोटीशी हँडबॅग तुम्ही याच्यामध्ये तुमचं मेकअपचं छोटं मोठं सामान सहजरित्या कॅरी करू शकता किंवा कॉईन पाऊच वगैरे पण कॅरी करू शकता। तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।